आणि ज्या महिलेने हा कोणाच्या तरी सांगण्यावरून खोटा गुन्हा दाखल झाला त्या फिर्यादीवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागणी त्या ठिकाणी केलेली आहे। आज आमच्या मधल्या काळात शेंडी बायपास या ठिकाणी एका पत्रकाराला हाताशी धरून त्यांनी चुकीची बातमी टाकली की एक राष्ट्रीय नेते एकाच्या घरी आल्यानंतर त्यांच्या फार्म हाऊसवर त्या ठिकाणी पोलिसांचा छापा आणि त्या छाप्यात काही सापडलं नाही। आम्ही त्या नगर तालुका नगर MIDC पोलीस स्टेशनला चौकशी केली, त्यांनी सांगितलं असा कुठलाच माझ्या हद्दीत छापा नाही। म्हणजे हे बदनाम करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक या नगर शहरामध्ये चालू आहे। आमचे शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांच्यावर एक 5-6 दिवसापूर्वी एक टेक्निकल गुन्हा दाखल झाला। तो म्हणजे 376चा गुन्हा दाखल झाला। त्यामध्ये आम्हाला खात्री आणि विश्वास आहे की या केसशी किरण काळेचा कुठलाही संबंध नसताना काहीतरी बदनामी करण्याच्या उद्देशाने हा गुन्हा दाखल झालेला आहे। त्याबाबत आम्ही सर्व महाविकास आघाडीतील सर्व शिष्टमंडळ आम्ही आता पोलीस अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की या केसची निपक्षपाती चौकशी करा आणि असे जे शहरामध्ये अनेक गुन्हे घडत जातात त्यावर सुद्धा तुम्ही अंकुश ठेवला पाहिजे। कारण मधल्या कालखंडामध्ये शिवसेनेचे माजी महापौर भगवानराव फुलसौंदर यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला। शिवसेनेचे दुसरे एक शहर प्रमुख म्हणून दिलीप सातपुते यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला। आमचे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आमचे अभिषेक भैया कळमकर यांच्यावर पण एक गुन्हा दाखल झाला। विक्रम राठोड असो, आमचे योगीराज गाडे असो, आमचे माजी आमदार भैयांवर सुद्धा अशा पद्धतीचे काही गुन्हे दाखल झालेले आहेत। या नगर शहरामध्ये पोलीस बळाचा वापर करून अनेक पाचशे खोटे गुन्हे दाखल होत आहेत। त्या गुन्ह्यांच्या बाबत आम्ही आता संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना भेटलो। कारण काय कुठंतरी एखादा माणूस राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना या विशेष करून किरण काळेंवर जो गुन्हा दाखल झाला त्यामध्ये नगरची महानगरपालिका त्या महानगरपालिकेचे अनेक घोटाळे त्या घोटाळ्यांच्या बाबत त्यांनी आमचे शिवसेनेचे उपनेते आपले संजय राऊत साहेबांना माहिती दिली आणि त्यांनी प्रेसद्वारे त्या गोष्टी ज्यावेळेस समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला। तिसऱ्याच दिवशी किरण काळेंवर गुन्हा दाखल झाला। किरण काळे दुसऱ्या दिवशी त्याच महानगरपालिकेच्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टींच्या भ्रष्टाचाराबाबत ते लाईव्ह येऊन मीडियासमोर बोलणार होते, पण आदल्या दिवशी रात्री त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि 1:30 वाजता त्यांना अटक सुद्धा केलं। त्यांना कुठल्या त्या गोष्टीची माहिती सुद्धा नाही। अधीक्षकांना सांगितलं आम्ही या केसची निपक्षपाती सखोल अशी चौकशी झाली पाहिजे आणि ज्या महिलेने हा कोणाच्या तरी सांगण्यावरून खोटा गुन्हा दाखल झाला त्या फिर्यादीवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागणी त्या ठिकाणी केलेली आहे। नाही, सगळ्या गोष्टी आक्रमकता दिसण्यावर नसतात, शेवट काम सुद्धा महत्त्वाचं असतं। आक्रमक होऊन आपणच आपल्या लोकांना अडचणीत आणायचं का? आम्ही आता रस्ता रोको पण केला असता, रस्ता रोको करून कोण अडचणीत आलं असतं? आपलेच लोक अडचणीत आले असते, काही पेशंट ॲम्ब्युलन्सने जाणारे अडचणीत आले असते। शेवट आपणच आपल्या समाजाला कधी त्रास होईल असं करायचं नाही। तुम्ही आक्रमकतेने आम्ही आज 1000-2000 लोकांचा मोर्चा घेऊन पण आम्ही SP ऑफिस समोर आलो असतो, पण आज जाऊन आम्ही जे पत्र द्यायचं तेच पत्र दिलं असतं ना। त्यामुळे शांतता ठेवणं हे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना चांगल्या पद्धतीनं समज आहे। शेवट आपण दुसऱ्यांनी चुकीचा पाऊल टाकला याचा अर्थ आपण सुद्धा चुकीचा पाऊल टाकून या शहरामध्ये असुरक्षित वातावरण झालं नाही पाहिजे ही भावना आहे। आज आमच्या मधल्या काळात शेंडी बायपास या ठिकाणी एका पत्रकाराला हाताशी धरून त्यांनी चुकीची बातमी टाकली की एक राष्ट्रीय नेते एकाच्या घरी आल्यानंतर त्यांच्या फार्म हाऊसवर त्या ठिकाणी पोलिसांचा छापा आणि त्या छाप्यात काही सापडलं नाही। आम्ही त्या नगर MIDC पोलीस स्टेशनला चौकशी केली, त्यांनी सांगितलं असा कुठलाच माझ्या हद्दीत छापा नाही। म्हणजे हे बदनाम करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक या नगर शहरामध्ये चालू आहे। हे सरकार या जनतेच्या ताकदीवर सत्तेत आलेलं सरकार नाही, त्यामुळे या सरकारमध्ये असंच चालणार आहे। आतापर्यंतच्या
महाराष्ट्राची ज्यावेळेस स्थापना झाली त्यानंतर असा कधीच पंचवार्षिकमध्ये घडलं नाहीत. ते म्हणजे विधिमंडळामध्ये ज्या ठिकाणी कायदा केला जातो, ज्या ठिकाणी अनेक योजनांचा निर्णय घेतला जातो, त्या कायदे मंडळात त्या दिवशी मारामाऱ्या झाल्या. एक मंत्री कुठंतरी सिगरेट वाटताना पलीकडं पैशाची सुटकेस ठेवतो, एक आमदार कुठंतरी कॅन्टीनवाल्याला मारहाण करतो, एक आमच्या छावा संघटनेचे पदाधिकारी एका नेत्याला भेटायला गेल्या, प्रदेशाध्यक्षा भेटायला गेल्यानंतर त्याला तिथे अमानुषपणे मारहाण केली जाते. हे कधीच हे जनतेच्या ताकदीवर निवडून आलेलं सरकार जर असतं ना, हे असं वागलंच नसतं. शेवट हे बिगर कष्टाचं आहे.